आज दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील लोणखेडा गावात श्री नारायण महाराज यांच्या मंदिरस्थळी शिंदेगड शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज भेट देऊन श्री नारायण महाराजांचा आशीर्वाद घेतला। यावेळी त्यांच्यासोबत नंदुरबार धुळे शिवसेना संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, दीपक पाटील, श्री महाले, डॉक्टर समिधा नटावतकर, आकाश पाने आदी उपस्थित होते। यावेळी सत्संग, भजन व प्रवचनाचा लाभ देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतला आहे। केंद्र सरकारने केलेल्या हिट अँड रनच्या कायद्याविरुद्ध ट्रक चालकांनी विरोध दर्शवला असून या विरोधात ट्रक चालकांनी कायदा रद्द करण्यासाठी विविध माध्यमातून आंदोलन छेडले आहे। आज गुरुवारी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरात शहरातील काही ट्रक चालक, डंपर चालक व अन्य वाहनांचे चालक एकत्रित येऊन त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या आंदोलनाला परवानगी मिळाली नसल्याने सदर ठिकाणी त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक चालकांना ट्रक चालू नका, आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन केलं। ज्या ट्रक चालकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही त्यांना चपलांचा हार दाखवण्यात आला। जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना कुठल्याही प्रकारचे आंदोलन विना परवाना करता येणार नाही, तसेच 5 व्यक्तींनी व्यतिरिक्त अन्य व्यक्तींना एकाच ठिकाणी जमा होणे प्रतिबंध असल्याने सदर ठिकाणी लागलेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस उपनिरीक्षक स्नेहदीप शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले होते। त्यांनी या संदर्भात उपस्थित आंदोलकांना पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी माहिती देत सांगितले की आपण विनापरवाना आंदोलन करू शकत नाही, जिल्ह्यात मनाई आदेशाचे पालन करावे, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। याबाबत माहिती दिली असता घटनास्थळावरून आंदोलन यांनी माघार घेत तिथून जाणे पसंत केले। गुन्हा दाखल करणार, तुम्हाला त्रास होणार सांगून देतो। तुम्ही असं थांबणार 4 दिवस आधी अर्ज द्यावा लागतो, चर्चा करावी लागते, बरोबर आहे। आज गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील सुवर्ण महिला मंडळ सोनार समाजातर्फे श्रीराम जन्मभूमी निर्माण दिन मंदिर अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी नंदुरबार शहरात तमाम हिंदू समाजातील रामभक्तांनी प्रत्येक मंदिरात घराघरात शंखध्वनी, घंटानाद, रामनाम जप, विजय मंत्राचा जप, आरती, महाप्रसाद करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामचंद्रांची नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिर अयोध्या येथील गर्भगृहात स्थापित करण्यात येणार आहे। या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून अयोध्येत अविस्मरणीय आनंदमय वातावरण असणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील तमाम हिंदू बांधवांनी सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान एकत्र जमत थेट कार्यक्रमाच्या प्रक्षेपणद्वारे शंखध्वनी, घंटानाद, आरती, महाप्रसाद, श्रीराम नाम जप, विजय मंत्राचं उच्चारण करत श्री हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र, सुंदरकांड, भीमरूपी स्तोत्राचं पठण करत हा उत्सव साजरा करावा। सायंकाळी घरासमोर, मंदिरांसमोर दिव्यांची रोषणाई, दीपमाळा, त्रिपूर लावावे, दीपोत्सव साजरा करावा असं आवाहन नंदुरबार सुवर्ण महिला मंडळ सोनार समाजातर्फे घरोघरी जाऊन आज करण्यात आलं आहे। श्रीराम सर्वांना आमच्या सर्वांकडून जय, सगळे सनातन हिंदू धर्मान जय श्रीराम। 22 तारखेला आपल्याकडे जे राम जन्मभूमीकडे अयोध्या येथे राम मंदिराचे जीर्णोद्धार होत आहे, तेथे सर्वांनी अवश्य येणे आणि त्यासाठी सर्वांनी सकाळी दिवे लावणे, रांगोळ्या काढणे, घर सुशोभित करणे व सर्वांनी या अक्षता कलशमध्ये जे लोक सहभागी होते त्यांनी या अक्षताचे मंदिरात ठेवून पूजा करणे व जसं जमेल तसं त्या राम मंदिरात जाऊन, अयोध्याला जाऊन त्या अक्षताचे अर्पण करणे।
आम्ही आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांची नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुख अधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण अशी बैठक संपन्न झाली। मागील महिन्यात सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे नंदुरबार ते मुंबई पायी विराड मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा नाशिक येथे थांबून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे शिष्टमंडळाशी चर्चा केली होती। यानंतर त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी विविध शासकीय विभागांना पत्र देखील दिले होते। या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे बैठक घेण्यात आली। या बैठकीत सत्यशोधक शेतकरी सभेचे पदाधिकारी व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे पदाधिकारी आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यात सहाय्यक उपसंरक्षक कृष्णा भवर, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, नंदुरबार उपविभागीय प्रांताधिकारी विवेक महामुनी, तळोदा प्रांताधिकारी मंदार पत्की, पर्यवेक्षणाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, तळोदा वन विभागाचे सहाय्यक उपवन संरक्षक संजय पाटील, वन खाते बँक अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प विभाग, कृषी विभाग, सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम्रेड किशोर दमाले, करण सिंग कोकणी, आरटी गावित, रणजित गावित, ओमाबाई गावित, शीतल गावित, गेबाबाई गावित, जमना ठाकरे, दिलीप गावित, विक्रम गावित, जालम सिंग गावित आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चातर्फे ईव्हीएम मशीनच्या विरोधात पहिल्या स्तरावरील एक दिवसीय आंदोलन पार पडले। या आंदोलनात प्रमुख मुद्दा होता तो म्हणजे ईव्हीएम मशीन मुक्त करावा, बॅलेट पेपरवर आगामी होणाऱ्या निवडणुका घ्याव्यात। सविस्तर वृत्त असे की राज्यातील 567 जिल्ह्यांमधील निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशीन बेदखल करण्याचे आंदोलन करण्यात आले। याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता भारत मुक्ती मोर्चातर्फे ईव्हीएम मशीन मुक्त करण्यात यावे आणि बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेण्यात याव्या यासाठी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात नंदुरबार जिल्हा भारत मुक्ती मोर्चाचे रोहिदास वळवी, संतोष शिरसाट, ईश्वर वसावे, पंकज वळवी, रवी पाडवी, सुधीर वळवी, भास्कर वळवी, लालसिंग तडवी, गुलाबसिंग वळवी, कुंवरसिंग वळवी, अकबर वळवी यांचा सहभाग होता। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। रोहिदास वळवी, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा संयोजक। आज संघटनेच्या माध्यमातून 4 चरणमध्ये ईव्हीएम हटाव, लोकतंत्र बचाव, देश बचाव या अनुषंगाने देशभर 567 जिल्ह्यांमध्ये आज जिल्हा कार्यालयासमोर धरणा प्रदर्शन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आम्ही नंदुरबारचं भारत मुक्ती मोर्चाच्या युनिटच्या माध्यमातून आज साहेबांना धरणा प्रदर्शनाचं निवेदन देण्यात आलेलं आहे। तर या देशामध्ये 2013 मध्ये 8 ऑक्टोबर 2013 मध्ये ईव्हीएमच्या संदर्भामध्ये मान्य सुप्रीम कोर्टाने असं जजमेंट देण्यात आलेलं आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून निपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका होत नाही। या अनुषंगाने संघटनेने आतापर्यंत पाठपुरावा केल्यानंतर 2019 मध्ये देखील व्हीव्हीपॅट लावण्यात यावी यासाठी मान्य सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल करण्यात आली होती। मान्य सुप्रीम कोर्टाने देखील मान्य केलं की 100% व्हीव्हीपॅट लावण्यात यावी। तरी देखील आजपर्यंत व्हीव्हीपॅट लावल्या जात नाही आणि व्हीव्हीपॅट लावल्या तरी 100% त्याचं खात्री केली जात नाही। म्हणूनच संघटनेच्या माध्यमातून पूर्ण देशभर ईव्हीएम हटाव, लोकतंत्र बचाव, संविधान बचाव यासाठी 4 चरणमध्ये आंदोलन करण्यात येत आहे। तिसरे चरण आहे 16 जानेवारी रोजी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण देशभरामध्ये रॅली काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर 31 जानेवारी 2024 रोजी मान्य चुनाव आयोगच्या कार्यालयावर देशभरातनं एक 5 ते 6 लाख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तिथे घेराव घेण्यात येणार आहे। यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आलं आहे। आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांनी विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांना जिल्हा परिषदेतील सत्तेत भाजपाला का साथ दिली याबाबत प्रश्न उपस्थित केला होता। या प्रश्नाला उत्तर देत त्यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले। महाविकास आघाडीचे आमदार असतानाही महायुतीतील भाजपासोबत जाणे पसंत का केले याचे उत्तर त्यांनी आपल्या शैलीत मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे भाजपसोबत जाणे पसंत केल्याचं सांगितलं। ऐकूयात विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांची मुलाखत। जिल्हा परिषद मध्ये मी भाजपा सोबत होतो, पण ज्या आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो त्याने मला कोणी विचारलं नाही। चांदू भैया स्वतः आता नाव घेऊन सांगतो, चांदू भैया केसी पाडवीची युती झाली होती।
तो शिंदे गट असताना त्याने दोघांनी युती केली, मला विचारलं नाही म्हणून माझ्या मुलगाला मी त्यांना दिला आहे. मी तिथे नाही होतो, हे तुम्हाला माहितीसाठी सांगून देतो. का घडलं ते तुम्हाला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा चांदू भैया हा भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांच्या आहे ना शिंदे गटच्या, मग का नाही गेले विजयकुमार गावितकडे, ते केसी पाडवीकडे गेले. आणि मी एक आमदार जबाबदारी व्यक्ती आहे, मी जिल्हा परिषदचा म्हणजे जिल्हा प्रमुख सुद्धा आहे. मला विचारलं नाही, मी सांगितलं जा तू तिकडे. आणि सभापती आहे माझा मुलगा,